जिंकला. जय हनुमान पेन कोपर संघानं अगदी चांगली बॉलिंग लाईनची त्यांची सुरुवात आपण पाहिली. तब्बल 19 धावेवरती रोखण्याचा संगम त्यांच्या माध्यमातून आपला पाहिला होता. आणि आजच्या या दिवसातील या स्पर्धेतील तिसरा दिवस आणि या तिसऱ्या दिवसातील दुसरी मॅच आपल्या समोर रंगताना पाहायला मिळेल. रामतनू तुर्बे बी संघ त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल भूषण 11 सहारा शिवकर संघ. अगदी आपल्या घरच्या मैदानावरती खेळ साकारतील. होम ग्राउंड पूर्ण खेळपट्टीचा अनुभव असताना आज शिवकर संघ या खेळपट्टीवर खेळ साकारताना इथून आपल्याला पाहायला मिळेल. नाणेफेकीचा कॉल जिंकला शिवकर टीमनं आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय मात्र इथे स्वीकारला गेलाय. आणि अद्याप आपण जर विचार केला आमंत्रित केला फलंदाजी करण्यासाठी ते म्हणजे रामतनू तुर्बे बी संघाला. अगदी सुरेख अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. 5 ओव्हरची मॅच 5 षटकांचा सामना आपल्याला पाहायला मिळेल जिथे 25 मिनिटाचा अवधी दिला जाईल. 20 मिनिटांमध्ये जर तुम्ही 4 षटकं मात्र हाताळली नाही तर अगदी अंतिम ओव्हरमध्ये तुम्हाला एक क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. याची दखल घ्या. त्वरित सामन्याला इथून आपण सुरुवात करत आहोत. अगदी पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. संपूर्ण इथे नियमावली सांगत असताना सर्व खेळाडूंना अगदी ऑफिशियल पंच रायगड असोसिएशनमध्ये ज्यांचा मोठा वाटा आहे ताबा आहे दीपक पाटील सर यांना आपण पाहतोय. त्यांच्या सोबत असलेलं द्वारकानाथ स्वर्गीय सर मॅन फ्रॉम बेलवली असे 2 ऑफिशियल पंच या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी 5 ओव्हरची मॅच आता इथून जो जिंकणार तो अगदी फाईट करताना आपल्याला पाहायला मिळेल जय हनुमान पेन कोपर संघासमोर. प्रणय म्हात्रे यांना सुद्धा अगदी आपण पाहतोय बायकर मॅन म्हणून यांची शिवकर संघामध्ये ओळख आहे. अगदी सीमारेषेलगतचा ताबा घेत असताना सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतील. सलामीची जोडी मैदानामध्ये झाली आहे दाखल. 2 ऑफिशियल बॅट्समन 2 सलामीचे खेळाडू सलामीचे 2 बॅटर मैदानामध्ये इन केले जातील. अगदी आपण पाहतोय रामतनू तुर्बे बी टीम संघाचे एका बाजूला असेल राहुल कांबळे तर एका बाजूला त्याला साथ देईल पंकज पाटील. अशी सलामीची जोडी मैदानामध्ये झाली दाखल. पहिला मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये आलाय मयूर घरत. बॉलिंग ट्रॅक वरती पहिला चेंडू हाताळण्यासाठी होईल सिग्नल. अगदी पंचांचा येईल ग्रीन सिग्नल. सामन्याला होईल सुरुवात. काउंटडाऊन 3, 2, 1 लेट्स प्ले. पहिला बॉल ऑनसाईडच्या रिजन मध्ये हलक्या हाताने पहिला चेंडू खेळून काढलाय. अगदी एक धाव कंप्लीट केली जाते. कारण विष्णू सर जर आपण पाहिलं बऱ्याच वेळा जशा रीतीनं मॅचला सुरुवात होते बरेचसे खेळाडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतात. प्रयत्न मात्र फसला जातो. परंतु इथे एक चांगली सुरुवात कारण पहिला चेंडू परीक्षण करणं तेवढंच इम्पॉर्टंट असतं. भले त्या चेंडूवर धावा येऊ नाही येऊ परंतु त्या गोलंदाजाचं मात्र अगदी परीक्षण करणं गरजेचं असतं. राईट आर्म राऊंड द विकेटनं पुन्हा एकदा मयूर घरत. यावेळेस सुद्धा पहा फलंदाज स्ट्राईकवर ट्रॅव्हल झालाय. पंकज पाटील यांना सुद्धा हलक्या हाताने सन्मान दिला. अगदी अभ्यास केला परीक्षण केलं गोलंदाजाचं आणि ते डॉट चेंडूची समाप्ती होताना आपल्याला पाहायला मिळते. आमचे साथी समालोचक आपण पाहतोय आमचे गुरु समान असणारे ज्यांच्या माध्यमातून बऱ्याचशा गोष्टी आम्ही शिकत आलो. जिथे मी अगदी खरं सांगेल की मला राईट आर्म ओव्हर काय असतो लेफ्ट आर्म ओव्हर काय असतो हे सुद्धा माहीत नव्हतं. ते सुद्धा अगदी मला समजलं गेलं विष्णू सरांकडून आणि त्यांच्या माध्यमातून संधी इथे आज मला मिळते या स्पर्धेमध्ये. इथे पहा तडाखा दिलाय लॉंगॉनच्या रिजन मध्ये. दमदार सुरुवात अगदी चौकाराने केली स्वतःच्या पारीची सुरुवात. टीमची धावसंख्या आता 4 धावेनी वेगाने पुढे असावेल. टोटल 5 धावा धापटल्यावरती. उपस्थित मान्यवर नरेश दादा पाटील आणि भरत दादा पाटील आपणास विनंती असेल उत्कृष्ट व्यक्तिमत्व शिवकर गावातील नरेश दादा पाटील असेल भरत दादा पाटील असेल यांना आम्ही विनंती करू आपण यावं व्यासपीठावर. आपल्या या स्पर्धेच्या वतीनं स्वर्गीय योगेश पाटील स्मृती चषकाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. इथे सिंगल आली आहे चौकारानं अगदी चांगली सुरुवात इथे आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर सन्मान कारण अगदी आपण पाहतो खराब चेंडूवर आक्रमण तर चांगल्या चेंडूला सन्मान देणं सिंगल डबल घेणं तेवढंच इम्पॉर्टंट ठरतं क्रिकेटमध्ये. आणि तशीच कामगिरी बजावत असताना 2 फलंदाजांच्या मधोमध कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळते. 6 धावा धापटलावरती आल्यात. अद्याप गोलंदाजी मार्कवरती
4 चेंडूचा खेळ संपवत असताना खर्च केल्यात मयूर याने टोटल 6. तर टेस्ट सर्कलच्या बाहेर आपण पाहतोय डीप मिड विकेटमध्ये एक क्षेत्ररक्षक, त्यानंतर लॉंग ऑफ मध्ये एक असेल. यावेळी स्ट्रेट ड्राईव्हचा फटका, अगदी जमिनी लगतचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. प्रणय म्हात्रे तिथे येतील, चेंडूवरती उचलतील, फेकतील, तोपर्यंत एक सिंगल धाव इथून मात्र 2 फलंदाजांच्या माध्यमातून चोरली जाईल. आणि आता एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 7 या आकड्यावरती पाहायला मिळेल. अगदी सुसज्ज झालेलं हे मैदान, बऱ्याचशा वर्षांपासून इथे बऱ्याचशा स्पर्धा घडत असतात आणि यंदा सुद्धा 2025 मध्ये सुद्धा त्याच थाटामाटात ही स्पर्धा मात्र स्वर्गीय योगेश पाटील स्मृती चषक यांच्या नावानं ही स्पर्धा रंगतीये. यावेळेस अगदी हलक्या हातानं फ्लिक केलाय, क्षेत्ररक्षक तिथे तैनात असतील, कलेक्ट करतील, उचलतील, फेकतील, तोपर्यंत 2 धावा अगदी चित्याच्या चपलाईनं कंप्लीट केल्या जातील. आणि अशा रीतीनं आपण जर विचार केला, पहिल्या शतकाचा खेळ झालाय समाप्त, जिथे धावा आल्या, धावा खर्च केला मयूर घरत यानं टोटल 9 धावा. अगदी चला, कोपर टीमला सुद्धा आम्ही इथून विनंती करू, याच्या पुढील सामना आपला त्वरित खेळवला जाईल, त्यामुळे तुम्ही कुठेही जाऊ नका. आता इथून जो जिंकणार तो इथून फाईट करेल कोपर संघासमोर. पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये मयूर घरे त्याची गोलंदाजी आपण पाहिली, चांगल्या रीतीनं धावा खर्च केल्या, अगदी 9 धावा. चांगली सुरुवात राहिली बॅटिंग टीमचा जर विचार केला तर, कारण या ग्राउंडवरती धावा बनणं थोडंसं कठीण ठरतं. आता आणखी एक खेळाडू अगदी 38 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळेल. डीप मिड विकेटमध्ये असेल, लॉंग ऑफ असेल, लॉंग ऑन असेल, असे 3 क्षेत्ररक्षक इथून आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज झालाय सिद्धू डवले. सेकंड ओव्हर मध्ये गॅप पाहिली, शॉट एक्झिक्यूट केला अक्रॉस द बाउंड्री लाईन, चौकाराने केली या ओव्हरची सुरुवात. फलंदाज आपण पाहतोय आता आलाय चौकार राहुल कांबळे याच्या बॅट मधून. स्वरूपात एक सिंगल संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल. 14 धावा धापटलावरती. जर सरळ बॅट मधून धावा येत असेल मीटर म्हणेल तर रिव्हर्स खेळण्याची काय जरूरत. मागील चेंडूवर चांगला तडाखा आपण पाहिला या फलंदाजाचा. तब्बल पूर्णपणे अभ्यास केला, परीक्षण केलं क्षेत्ररक्षकांचं आणि अगदी गॅप पाहिली ऑफसाईडच्या रिजन मध्ये आणि तो फटका चौकार तिथे आपल्याला पाहायला मिळाला. आता स्ट्राईक एंड वरती येईल फलंदाज पंकज पाटील. अद्याप इथून खेळ साकारेल सिद्धू ढवले याला आपण पाहतोय अगदी बॉलिंग लाईन वरती, बॉलिंग ट्रॅक वरती, गोलंदाजीच्या उंबरठ्यावर. पंचांच्या डाव्या बाजूने मारा करत असताना पुन्हा एकदा होईल सज्ज. तिसरा चेंडू, थर्ड बॉल ऑफ द सेकंड ओव्हर, राईट अमोर द विकेट. इथे पहा संधी होती, संधी होती, संधी गमावली आहे. अशा चुका जर तुम्ही कराल क्रिकेटमध्ये तर ते महागड्या ठरतील. परंतु आणखी एक चुकी झाली होती क्षेत्ररक्षकाची, परंतु चुकी इथे केली या फलंदाजानं आणि अगदी पाहतोय कुठलीही गरज नसताना धाव घेण्याचा प्रयत्न फसलाय. पहिला धक्का, पहिला आदरा बॅटिंग करणाऱ्या तुर्बे टीमला. फलंदाज आपण पाहतोय नाव राहुल कांबळे इज बॅक टू द डगआउट. चुकीला असं वाटलं होतं की आणि त्वरित हिट केला गेला. नवीन फलंदाज येईल तिसऱ्या क्रमांकावरती रवी पाटील इन एक नंबर 3. नाव इज ऑन द स्ट्राइक, राइट हँड बॅट्समन. सिद्धू ढवले इज ऑन द बॉलिंग लाईन. फोर्थ बॉल ऑफ द थर्ड ओव्हर, राईट अमोर द विकेट. यावेळेस पहा हलक्या हाताने स्वाईप करण्याचा प्रयत्न, अगदी इथे पाहतोय क्लीन बोल्ड, एष्ट्या उद्ध्वस्त,
हा धक्का बसेल दुसरा, एकामागे एक बॅक टू बॅक दुसरा धक्का फलंदाजी करणाऱ्या तुर्बे टीमला. फलंदाज आपण पाहतोय आता रवी पाटील 0 या आकड्यावरती मैदानाच्या बाहेर. गुल रवी पाटील जशा रीतीनं मैदानामध्ये इन झाला तशा रीतीनं मैदानाच्या बाहेर एक्झिट करण्यात आला. यशस्वीरित्या गोलंदाजी पार पाडतोय गोलंदाज आपण पाहतोय. सेकंड ओव्हर मध्ये सिद्धू ढवले याचं करावं लागेल कौतुक. पहिल्या चेंडूवर चौकार जरूर खाल्ला होता परंतु त्यानंतर एक चांगलं कमबॅक इथून मात्र त्याच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. नवीन फलंदाज येईल समीर वारंगे येईल स्ट्राईक एंड वरती 4थ्या क्रमांकावरती. तब्बल 2 धक्के अद्याप बसलेत. आपण जर पाहिलं तर यावेळेस पहा पंचांचं बोट आकाशात. आणखी एक धक्का तू चल में आया. एका मागे एक धक्के. हा बॅक टू बॅक दुसरा धक्का गोलंदाजासाठी असेल आणि इथून मात्र मैदानाच्या बाहेर परतवला जातोय समीर वारंगे. नवीन फलंदाज मैदानामध्ये झालाय दाखल दीपेश पाटील 5व्या क्रमांकावरती. डावखुरे आताचा फलंदाज गोलंदाज आता हॅट्रिकच्या उंबरठ्यावर. बॅक टू बॅक 2 सफलता लावलेत. आणखी एक सफलता लावली जाईल का? आजच्या दिवसातील हॅट्रिकची चान्स होती जरूर परंतु आता फलंदाज आलाय. अगदी आपण पाहतोय दीपेश पाटील नावाचं वादळ आणि इथून मात्र चौकाराने केली सुरुवात. संघाची धावसंख्या टोटल जाऊन पोहोचले 18 रन्स ऑन दी बोर्ड. ही स्पर्धा अगदी 24 लाईव्हच्या माध्यमातून कव्हरेज केली जाते आणि त्यासाठी लागलेले वायफाय नेट अगदी ज्या दानशूर जातेतून आम्हाला मिळते असे आमचे निव्या केबल नेटचे ओनर सर्व अगदी आपण पाहतोय प्रदीप दादा ढवले यांच्या माध्यमातून तब्बल 5 दिवसांसाठी फ्री वायफाय फ्री नेट इथे आम्हाला पुरस्कृत गेलं. त्यांचा सुद्धा आम्ही या स्वर्गीय योगेश पाटील स्मृती चषकाच्या वतीनं आमच्या मनाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करू इच्छितो. अगदी या स्पर्धेमध्ये जेवढे दानशूर व्यक्तींनी आम्हाला सहकार्य केलं त्याच दरम्यान त्यांना आम्ही विनंती सुद्धा करू आपण या मंचावर आपलं खूप मोलाचं सहकार्य या स्पर्धेसाठी आहे. त्याच दरम्यान आम्ही त्यांना विनंती करतो आपण यावं व्यासपीठावर. आदरणीय प्रदीप दादा ढवले मॅचकडे जाऊयात जिथे विचार केला 2 ओव्हरचा खेळ संपलाय. टोटल धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 18 धावा दापटलावरती. पहिला जर विचार केला तर टोटल 18 धावा दापटलावरती पाहायला मिळत आहेत. नवीन गोलंदाज 3ऱ्या षटकामध्ये येईल. 3rd ओव्हरमध्ये संदीप पाटील दीपेश पाटील पंकज पाटील स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय. आता मी तर म्हणेल दीपेश यांना आणणं गरजेचं आहे कारण आल्याबरोबर मागील चेंडूवरती त्यांच्या बॅटमधून चौकार आपल्याला पाहायला मिळाला आणि लेफ्ट हँड बॅट्समन म्हटला की काहीतरी नॅचरली कला त्याच्याकडे असते. अगदी डावखुऱ्याचा फलंदाज बरेच वेळा आपण पाहतो बरीचशी मैदानं गाजवली जातात. अद्याप कसा खेळ साकारणार इथून दीपेश पाटील हे पाहणं तेवढंच इम्पॉर्टंट आहे. चौकारानं सुरुवात केली अगदी 400च्या स्ट्राईक रेटनं चांगली धमाकेदार सुरुवात. आम्ही विनंती करतोय अगदी निव्या केबलचे ओनर प्रदीप दादा ढवले यांना आपण यावं व्यासपीठावर आपल्या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत. संदीप पाटील आलाय अगदी
तिसऱ्या ओव्हरमध्ये तिसऱ्या षटकामध्ये बॉलिंग लाईनवरती लेफ्ट हँड बॅट्समन नाव दीपेश पाटील इज ऑन द स्ट्राईक. पुढील चेंडू ऑनसाईडच्या रिझनमध्ये अगदी फ्लिक केलाय हा चेंडू. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न नाहीये. एका धावेने मात्र इथे समाधान मानावं लागेल कारण तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण तिथे आपल्याला पाहायला मिळतंय. एक शांतती संयमी सुरुवात या ओव्हरमध्ये अद्याप राहिली आहे. मागील ओव्हरमध्ये आपण पाहिला होता 2 चौकार जिथे येताना आपण पाहिले होते, परंतु या ओव्हरमध्ये अद्याप चांगली सुरुवात केली संदीप पाटील यानं. 2 नॉटाला असताना खर्च येईल फक्त 2 धावा. राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस ऑफ साइडला भिडकावून देण्याचा प्रयत्न. इथून चेंडू उचली गेल सीमा पार अक्रॉस द बाउंड्री लाईन. आणखी एक चौकार संघाच्या खात्यामध्ये ऍड केल्या जातील. 4 धावा. टोटल धावसंख्या जाऊन पोचेल अगदी 24 धावा धावपटलावरती. भगवा रंग ज्याला आपण गुरु समान मानतो, अगदी आपला हिंदू धर्माचा संरक्षण करणारा भगवा झेंडा आणि अगदी त्याचं संगीत इथे आपल्याला पाहायला मिळालं. यावेळेस पहा अगदी बाहेर निघून ऑनसाईडच्या रिझनमध्ये फ्लिक करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तेवढेच ताकदीचे गोलंदाजी इथे साकारताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाज आपण पाहतोय निश्चितच संदीप पाटील यांच्या माध्यमातून हा डॉट चेंडू निर्धाव चेंडूची समाप्ती झाली आहे. अगदी धावसंख्या स्थिर आपल्याला पाहायला मिळेल 24 या आकड्यावरती. 24 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ दी 3 विकेट. 3 गड्यांच्या मोबदल्यात तब्बल 24 धावा. जिथे आपण राहुल याला बाद होताना पाहिलं, रवी याला बाद होताना पाहिलं, समीर याला बाद होताना पाहिलं. यावेळेस पहा इथेच चेंडू समजून आला नाहीये. अगदी बॅट आणि बॉलचा कुठलाही कनेक्शन झाला नाहीये, कुठलाही संपर्क झाला नाहीये आणि हा अजून एक निर्धाव चेंडू इथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या स्थिर. चौकार नंतर एक चांगली कामगिरी. डबल बॅक टू बॅक 2 डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. मिड ऑफ मध्ये इथे पहा डायरेक्ट हिटचा प्रयत्न, परंतु अगदी रोखलं आणि अशा रीतीनं हा सुद्धा एक निर्धाव. कारण पहिल्या 3 चेंडूचा विचार केला, पहिल्या 2 वरती 2 सिंगल येताना आपण पाहिल्या, तिसऱ्या चेंडूवरती चौकार जशा रीतीनं आला त्यानंतर मात्र मागील 3 चेंडूवरती कोणती धाव येताना दिसली नाही. अशा रीतीनं शतक क्रमांक 30 समाप्त झाले. टोटल धावसंख्या आपण पाहतोय 24 धावा धावपटलावरती. ते लागल्या. नवीन गोलंदाज आता 4थ्या षटकामध्ये येईल. मयूर घरत वैयक्तिक दुसरं सांघिक 4थं. मयूर घरत पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये या गोलंदाजाची चांगली कामगिरी राहिली होती. आता 4थ्या षटकामध्ये कशा रीतीने राहणार. दीपेश लेफ्ट हँड बॅट्समन फुल टॉस चेंडू ऑफसाईडच्या दिशेने भिडकावून दिलाय आणि एका धावेने मात्र इथे समाधान मानावं लागतंय. एका धावेच्या पलीकडे कोणतीही धाव मिळत नाहीयेत. जर विचार केला अद्याप षटकाराचा, षटकार या मॅच मध्ये अजून आपल्याला पाहायला मिळाला नाहीये. आजच्या दिवसाचा विचार केला मागील मॅच पासून षटकार एकही येताना दिसत नाहीये. चौकार आपण पाहिले या इनिंग मध्ये जरी विचार केला तरी तब्बल 3-4 चौकार अद्याप आलेत. या चेंडूवर आली सिंगल. 25 धावा धावपटलावरती पाहायला मिळतील. मयूर आलाय पुन्हा एकदा. शॉर्ट पिचचा चेंडू होता, पुल करण्याचा प्रयत्न केला होता, प्रयत्न अनसक्सेसफुल. इथे मात्र अगदी बॅटची एज घेऊन चेंडू अगदी थांबला गेला आणि तेवढ्या वेळात इथे एक धाव मात्र कंप्लीट केली जाते. एका धावेने का होईना धावसंख्या पुढे सरसावते, याला महत्व आहे. खराब चेंडूवर आक्रमण जिथे आपण पाहतो, परंतु चांगल्या चेंडूवर एक धाव घेणं तेवढंच इम्पॉर्टंट असतं. आणि असा चांगला क्रिकेटचा खेळ साकारत असताना 2 फलंदाज
आपल्याला पाहायला मिळत आहेत. दीपेश पुन्हा एकदा डावखुऱ्याचा फलंदाज स्ट्राईक एंड वरती खेळ साकारताना पाहायला मिळेल. यावेळेस बॅटची कडा हवेमध्ये, चेंडू आता मात्र चुकी करणार नाहीये. मागील ओव्हरमध्ये जरूर चुकी झाली होती. आता उत्तम दादा याच्या माध्यमातून उत्तम अशी झेल टिपली जाते. हा बसेल धक्का क्रमांक 4. ज्या विकेटचं थांबणं गरजेचं होतं, ज्या खेळाडूचं थांबणं खेळपट्टीवर गरजेचं होतं, असा डावखुऱ्या त्याचा फलंदाज दीपेश पाटील नाव बॅक टू दी पवेलियन. हा धक्का आपल्याला पाहायला मिळतोय. सफलता गोलंदाजाच्या नावावर लावली जाते. केवल आलाय फलंदाज, नवीन फलंदाज अगदी 6व्या क्रमांकावरती इनॅक्ट नंबर 6, जिथे 4 धक्के अद्यापी बसले गेलेत जर विचार केला तुर्बे टीमला, आणि अद्यापी केवल पाटील याला दाखल केलं मैदानावरती. अजून जर विचार केला उर्वरित या पूर्वरातील 9 चेंडूचा खेळ काहीसा शिल्लक आहे. आता धावा बनवणं इम्पॉर्टंट आहे, धावा बनवणं गरजेचं आहे, कारण अद्यापी विचार केला 4थं शतक मार्गस्थ असताना संघाची धावसंख्या आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त 26 धावा दापटलावरती. पुन्हा एकदा मयूर घरत, शिवकर एक्सप्रेस, मयूर घरत गोलंदाजी मार्कवरती. ते पहा बॅटची कडा, इष्टरेखेच्या हातामध्ये चेंडू आणि एका मागे एक बॅक टू बॅक हा दुसरा धक्का. धक्का क्रमांक टोटल जर विचार केला तर 5वा धक्का फलंदाजी करणाऱ्या तुर्बे टीमला फलंदाज आपण पाहतोय केवल पाटील अगदी 0 या आकड्यावरती मैदानाच्या बाहेर. प्रतीक पाटील 7व्या क्रमांकावरती मैदानामध्ये झालाय दाखल. मयूर घरे तिथून अगदी हॅट्रिक वरती आपल्याला पाहायला मिळेल. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आजच्या दिवसातील हॅट्रिक, इथे विकेट हॅट्रिक मात्र नावावर लावली जाईल का या चेंडूवर अगदी डिसाईड केलं जाईल. यावेळेस बॅकवर्ड साईडला चेंडू ट्रॅव्हल झालाय अगदी वेगाने, तेवढेच ताकदीचं क्षेत्रक्षण तिथे प्रणित याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. यांनी अगदी चेंडू अडवण्यामध्ये यशस्वी ठरलाय. तब्बल 2 धावा इथे वाचवल्या जात आहेत. मिळतील फक्त 2 आणि 2 धावांच्या मदतीने संघाची टोटल जाऊन पोहोचेल 28 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ दी 5 विकेट्स ऑफ टीम तुर्बे. 5 चेंडू हाताळलेत, ज्यामध्ये 2 सफलता आणि खर्च केलेत फक्त 4 धावा. अशी कामगिरी या ओव्हरमध्ये मयूर याची आपल्याला पाहायला मिळते. अंतिम बॉल, लास्ट बॉल ऑफ दी 4th ओव्हर. यावेळेस अपील केली जाते, परंतु पंचाचा इशारा बॅटकटचा. अगदी जर विचार केला अशा रीतीने एक सिंगल मिळते. अशा रीतीने 4थ्या षटकाचा खेळ झालाय समाप्त. 4th ओव्हर नाव एंडेड अँड टोटल स्कोर ऑफ द तुर्बे टीम नाव 29 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ दी 5 विकेट्स. छत्रपती शिवाजी महाराज, अगदी आपण विचार केला ज्यांच्या माध्यमातून स्वराज्याची स्थापना, असे महाराष्ट्राचे आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना सुद्धा मानाचा मुजरा देऊया या स्पर्धेच्या वतीनं. मॅच कडे जाऊया. तेवढेच इम्पॉर्टंट मॅच समोर रंगते. अगदी आपण पाहतोय एका बाजूला तुर्बे तर एका बाजूला शिवकर. 4 षटकांचा खेळ झाला समाप्त, ज्यामध्ये धावा लागल्या टोटल जर विचार केला तर 29 धावा, 29 रन्स ऑन दी बोर्ड. एंड ऑफ दी 4 ओव्हर्स. आता अंतिम 7 चेंडूचा खेळ बाकी असेल. अंतिम 1 षटकाचा खेळ मात्र इथून उरला जाईल. आता 6 चेंडूमध्ये आता जेवढ्या धावा येतील तेवढं बनवणं मात्र गरजेचं असेल, कारण पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिल्या आल्या फक्त 9 धावा मयूर घरत यानं. त्यानंतर सिद्धू ढवले याला आपण पाहिला 8 खर्च करायचं, तब्बल 2 सफलता नावावर लावल्या गेल्या. त्यानंतर तेवढीच कौतुकास्पद गोलंदाजी राहिली संदीप पाटील याचे खर्च केल्या फक्त 6.
आणि त्यानंतर मयूर घरत अगदी या इनिंग मधील दुसरा ओव्हर वैयक्तिक दुसरं सांघिक चौथं घेऊन आला होता, जिथे 2 सफलता लावत असताना धावा खर्च केला फक्त 5 धावा. नवीन गोलंदाज वैभव पाटील. लोवर फुलटॉस चेंडू, फायदा उचलता आला नाहीये. बॅटची कडा घेऊन ऑफसाईडच्या रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय, एकच धाव मिळते. अगदी या चेंडूवरचा फायदा उचलणं गरजेचं होतं, कारण फुलटॉस चेंडू म्हटला की चौकार षटकार तिथे इम्पॉर्टंट ठरतात, परंतु इथे एकच धाव मिळते. आणि वैभव पाटील एक धाव खर्च करताना त्याची सुरुवात इथून आपल्याला या ओव्हरची पाहायला मिळते. 30 रन्स नाव ऑन दी बोर्ड. 30 धावा टोटल धावपटलावरती पाहायला मिळतील. आता चौकार षटकारांचा पाऊस मात्र पाडावा लागेल. चौकार षटकार मात्र ठोकावे लागतील, कारण धावा बनवायच्या आहेत, कारण तेवढीच ताकदीची टीम तुमच्या समोर फाईट करते, अर्थातच शिवकर संघ. यावेळेस पहा, मी म्हटलं जेवढे चौकार षटकार येतील इम्पॉर्टंट ठरतील, अशा रीतीने हा ठोकलाय लॉंगॉनच्या डोक्यावरून. या दिवसातील, आजच्या दिवसातील, या मॅच मधील हा पहिला दणदणीत कणकणीत षटकार फलंदाज आपण पाहतोय आलाय पंकज पाटील याच्या बॅट मधून. अगदी अंतिम क्षणामध्ये का होईना धावा मात्र बनतायत. मागील बरेचसे चेंडू निर्धाव झाला होता, परंतु आता परीक्षण केलं की धावा मात्र बनवणे इम्पॉर्टंट आहे. आणि बॅटच्या मधोमध घेतला, बॅटच्या रडार मध्ये आणला आणि अगदी ठोकून दाखवलं षटकार. 6 धाब्यांच्या मदतीने संघाची धावसंख्या आता अगदी वेगाने वाढताना इथून आपल्याला पाहायला मिळेल. टोटल 36. 36 धावा धावपटलावरती. यावेळेस आणखी एक तडाखा, परंतु इथे फटका बसेल. लॉंगॉनच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात असेल. इथून मात्र टिपली जाईल झेल, संपुष्टात येईल पंकज पाटील याचा खेळ. धक्का क्रमांक 6 पंकज पाटील याच्या रूपानं तुर्बे टीमला. अगदी सुरेखाची झेल तिथे टिपली जाते. क्षेत्ररक्षक आपण पाहिला आशिष तुपे याच्या माध्यमातून अगदी लॉंगॉनच्या रिजन मध्ये पूर्णपणे अगदी पाहिलं, जज केलं आणि झेल मात्र टिपली गेली. डावखुऱ्याचा फलंदाज आता नवीन मैदानामध्ये झालाय दाखल. अगदी विचार केला 8व्या क्रमांकावरती भाविन पाटील. अगदी आगळं वेगळं नाव या खेळाडूचं इथे आपल्याला पाहायला मिळते. भाविन पाटील इथे मैदानामध्ये झालाय दाखल. 3 चेंडूचा खेळ संपलाय. अजून या पूर्वातील उर्वरित 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 3 चेंडूमध्ये 2 मोठे फटके तरी मात्र इथून खेचावे लागतील, कारण धावसंख्या अद्याप आल्या 36 धावा. चांगले टार्गेट सेट करणं इम्पॉर्टंट आहे, गरजेचं आहे, परंतु तशी कामगिरी ते घडत नाहीये. पंकज पाटीलच्या बॅटमधून षटकार पाहिला, परंतु त्यानंतर त्वरित विकेटचं बटन तिथे आपण पाहिलं. त्याच दरम्यान उपस्थित मान्यवर आपण पाहतोय माजी सदस्य विष्णुदादा पाटील यांचं झाले ते शुभ आगमन. त्यांचं सुद्धा करूया या स्पर्धेच्या वतीनं. स्वर्गीय योगेश पाटील स्मृती चषकाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. इथे पहा अगदी पाहुण्यांचं स्वागत केलं विकेटनं. आणखी एक विकेटचं बटन. धक्का क्रमांक 7वा आदरा. फलंदाज भाविन पाटील 0 या आकड्यावरती मैदानाच्या बाहेर. अगदी आपण पाहिलं धावसंख्या स्थिर आहे 36 या आकड्यावरती. एक षटकार खाल्ल्यानंतर अगदी चांगलं कमबॅक तिथे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळालं. तब्बल 2 सफलता लावल्या गेल्या, ज्यामध्ये एक डॉट चेंडू आपण पाहिला. आणि अशा रीतीनं 5 चेंडूचा खेळ संपलाय. आणखी एक अंतिम बॉल, शेवटचा चेंडू इथून शिल्लक उरेल. दीपक आलाय स्ट्राईक एंडवरती नवीन फलंदाज. यावेळेस ऑनशॉटच्या रिझन मध्ये फटका चांगला खेचून काढलाय. डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट केले जात आहेत. आणि अशा रीतीनं इथे मात्र विचार केला पहिल्या पूर्वार्धाचा खेळ झालाय समाप्त. पहिल्या 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय, जिथे धावा बनल्या टोटल 38 धावा. 39 धाव्यांचं टार्गेट, 39 धाव्यांचं आव्हान
इथून मात्र ठेवले गेले शिवकर संघासमोर ते ऐकण्यासाठी जाऊया आमचे साथी समालोचक सीनियर कॉमेंटेटर विष्णू गडकरी सर, मॅन फ्रॉम आंबिवली. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचे नियम जर आपण विचार केला समीकरणाचा तर प्रति शतकामागे 8 धावेंची सरासरी राखावी लागेल. त्या दरम्यान आपण पाहतोय खरं तर शनिवार वाडा ग्रुप आयोजित स्पर्धा स्पर्धेच्या माध्यमातून येणाऱ्या प्रत्येक मान्यवरांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून खरं तर करूया स्वागत. त्या दरम्यान आपण पाहतोय खरं तर शनिवार वाडा ग्रुपचे अध्यक्ष रामदासजी तुपे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन. त्यांना आपण करूया विनंती यावं मंचावर. आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. आणि आमचे अक्षय दादा खरं तर त्यांचा ह्या वर्षी ओम नमः शिवाय महादेव हर हर महादेव. आणि त्याचबरोबर नरेशजी पाटील साहेबांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून खरं तर करूया स्वागत. रामदासजी तुपे साहेब शनिवार वाडा ग्रुप अध्यक्ष, एकदा जोरदार टाळ्या. जबरदस्त व्यक्तिमत्व, एक दानशूर दाता, आणि त्यांचं आपण करूया या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. नरेशजी पाटील साहेबांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून खरं तर करूया स्वागत. मी विनंती करेन आमच्या शनिवार वाडा ग्रुपचे सदस्य किरणदादा भोईर यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचं स्वागत करूया. नरेश दादा पाटील यांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून खरं तर करूया स्वागत. मायेचे उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण इथे सन्मानित करूया. आणि खरं तर अक्षय यांना आम्ही पाहिलंय. खरं तर ह्या वर्षी ते स्त्री होणार आहेत. त्यांना आम्हाला सांगितलं आहे खरं तर लग्न करा, कारण आपल्या समाजाला लागलेली ही कीड आहे. कारण कांद्याचं पोतं घेतल्यानंतर त्या कांद्याच्या पोत्यामध्ये 1 ते 2 3 कांदे नासके निघतात. आणि खरं तर आपली लोक खरं तर लग्न मोडण्यात पटाईत असतात आणि पोराबद्दल काहीही सांगतात. आणि त्यानंतर माजी ग्रामपंचायत सदस्य विष्णू पाटील साहेबांचं सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करूया स्वागत. आणि त्यानंतर आपण पुढचं स्वागत करतोय. आमचे ज्यानं 5 दिवस आम्हाला खरं तर नेटची सुविधा पुरवली, आमच्या दानशोदाते निम्या केबल नेटचे सर्वा प्रदीपजी ढवळे साहेबांचं सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करूया हार्दिक स्वागत. प्रदीपजी ढवळे साहेब यांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करूया स्वागत. आणि आमच्या खरं तर शनिवार वाडा ग्रुपचे अध्यक्ष रामदासजी तुपे साहेब व्यासपीठावर उपस्थित, त्यांचं सुद्धा आपण करूया हार्दिक स्वागत. आणि खरं तर आमच्या अमरदादा, एकच वादा आमचा अमरदादा. आणि मंगेश दादांना सुद्धा आपण पाहतोय, ज्यानं या स्पर्धेमध्ये ट्रॉफ्या पुरस्कृत केलेत. शनिवार वाडा ग्रुप योगेश दादांचे ते बंधू आहेत आणि खूप मोठं योगदान त्यांचं सुद्धा लाभलंय. आणि त्यानंतर आमचे शनिवार वाडा ग्रुपचे अध्यक्ष रामदासजी तुपे साहेब यांचं स्वागत केलं जाईल आमचे मंगेश दादा यांच्या शुभ हस्ते. आणि आमचे डॅशिंग पर्सनॅलिटी रवी दादा, किरण दादा यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचं स्वागत करूया.
सामन्याला होईल सुरुवात. पंचांचा इशारा आलाय. हा चेंडू 9. एकूण 5 धावा मिळतील या चेंडूवर. पहिला चेंडू 9 फेकला. खरं तर पुढचा चेंडू असेल फ्रीट, जिथे 2 फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. सलामीवीर जय आणि बिरूची जोडी. हा फटका चांगला आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून, शॉर्ट कव्हरच्या डोक्यावरून खेळलाय आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक खूप दूरवरचा प्रवास करून पोहोचलाय. आणि इथे आपण पाहिली तर चांगली धावसंख्या आपण उभारली होती पहिल्या सत्रामध्ये. टोटल 39 धावांचं खरं तर लक्ष ठेवलं गेलं आहे जिंकण्यासाठी शिवकर संघासमोर. सरळ आडव्या बॅटनं केलेला हा फटका आपण पाहिला. ऑन साईडला ड्राईव्ह जरूर केला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होता. फक्त धाव मिळेल सिंगल. एकूण 8 धावा आपण पाहतोय धावफलकावर, जिथे 2 सलामीवीर जय आणि वीरूची जोडी मैदानाच्या आतमध्ये. खरं तर उत्तम पाटील आणि प्रणय म्हात्रे ही सलामी जोडी. गोलंदाज पंकज पाटील आउटसाइड ऑफ स्टंप करण्याचा प्रयत्न. पंच बिली माउंटन सरांचा इशारा की हा चेंडू वाईट. एक अतिरिक्त धाव मिळेल. दीपक पाटील सरांना आपण पाहतोय खरं तर प्रेमळ व्यक्तिमत्व, सर्वांना प्रेमानं वागवणारं हा व्यक्तिमत्व आपण पाहतोय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. पंकज पाटील. 39 धावांचं लक्ष. गॅप घेतली उत्तम पाटील यासाठी ओळखला जातोय. डीप थर्डमॅनला चेंडू जाईल सीमा पार. उत्तम पाटीलच्या बॅट मधून निघतोय हा दर्जेदार चौकार. खरं तर आता धावा बनवणं खूप गरजेचे असेल, कारण दुसऱ्या संघ बाजूला तुर्बे संघ संधा फ्लिक केलाय. फाईन लेगचा क्षेत्ररक्षक काहीही करू शकला नाहीये. हा चेंडू आपण पाहिला. पहिल्या चेंडूवर नजाकत आणि दुसऱ्या चेंडूवर सुद्धा नजाकत पाहायला मिळाली. उत्तम पाटील यासाठी ओळखला जातोय एक मास्टर माइंड खेळाडू. मैदानामध्ये परिस्थिती काहीही असू दे, मात्र त्याच्या चेहऱ्यावर नेहमी हास्य असतं आणि असे खेळाडू बरेचदा आपण पाहिले आहेत. आणि त्याच्या बॅटमधून निघतोय हा दुसरा खणखणीत चौकार. आणि या चौकाराच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल 17 या धावसंख्येवर. आउटसाइड ऑफ स्टंप करण्याचा हा प्रयत्न पुन्हा एकदा आपण पाहिला. उत्तम पाटीलला आता शांत बसवलंय. खरं तर 39 धावा म्हटल्या की प्रत्येक सरासरीचा आपण विचार केला तर 8च्या सरासरीने धावा खरं तर बनवाव्या लागतील. चांगला फटका खोदून काढण्याचा प्रयत्न. मिड ऑन क्लिअर केला आहे. वाईडिश लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता, नकार दिलाय उत्तम पाटीलनं. फक्त धाव मिळेल सिंगल. एका धावेच्या मदतीनं षटक होईल समाप्त. पहिलं पंकज पाटीलचं, ज्या षटकामध्ये धावा आल्या एकूण 18 आणि बिनगडी बाद असताना आपण पाहतोय जिथे भूषण 11 सहारा शिवकर संघ बॅटिंग करण्यासाठी आलाय दुसऱ्या सत्रामध्ये आणि धावा बनवल्यात एकूण 18 धावा. थँक्यू व्हेरी मच. जिथे आपण पहिला सामना खरं तर पाहिला होता, लो स्कोरिंग सामना, आणि त्या सामन्यामध्ये जर्मन कोपर पेन संघ हा पहिला सामना जिंकला होता. खूप चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून आपण पाहिला. त्यानंतर हा दुसरा सामना आपण पाहतोय. शनिवार वाडा ग्रुप आयोजित स्पर्धा योगेश स्मृती चषक 2025. रामतन तुर्बे बी आणि भूषण 11 सहारा शिवकर या 2 संघामध्ये. पहिल्या क्षेत्रामध्ये या तुर्बे संघानं फलंदाजी खरं तर केली होती. धावा एकूण 38 ठोकल्या होत्या आणि 39 धावांचं खरं तर लक्ष ठेवलं होतं. पंचांचा इशारा इट्स वाईड बॉल. आता धावा रोखाव्या लागतील. 18 धावा ऑन बोर्ड आपण पाहतोय. एक 18 धावा पहिल्या षटकामध्ये आपण पाहिल्या होत्या. या षटकाचा आपण विचार केला तर दुसरी षटक आपण दीपक
दीपक गडगेला आपण पाहतोय पहिला चेंडू वाईट फेकला, एक अतिरिक्त धाव मिळेल, 19 धावा. फुलरलेनचा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, ऑन साईडला ड्राईव्ह केलाय, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात, प्रोटेक्शन मिळेल चेंडूला, तितकीच चांगली फेकी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहायला गेलं तर झाली आहे. आणि फक्त सिंगल धावेचा सध्या प्रवास या षटकामध्ये आपण पाहिला तर एखादा मोठा फटका आला तर खरं तर तुर्बे संघावर प्रेशर दडपण आणण्याचं काम केलं जाईल शिवकर संघाच्या माध्यमातून. गोलंदाज पुन्हा एकदा आपण पाहू शकाल दीपक, आडव्या बॅटनं केलेला फटका, मिडल ऑफ द बॅट, चेंडू जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून, ठोकतोय षटकार. प्रणय म्हात्रे आक्रमक बनलाय, त्याच्या बॅट मधून हा षटकार आपण पाहिलाय. जबरदस्त बॅटर, एक आक्रमक खेळाडू म्हणून ज्याची वेट अँड वॉच केला होता. नाईस डिलिव्हरी, कमबॅक करतोय गोलंदाज. पहिल्याच्या याच्या अगोदरचा चेंडू आपण पाहिला तर दीपक सांगत होता की फलंदाजाचा होता आणि हा चेंडू माझा आहे, डॉट चेंडू. पूर्णपणे प्रेशराइज क्रिकेट, दोन्ही बाजूनं झुकणारा हा क्रिकेट आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. प्रणयला खरं तर तुम्ही किती वेळ शांत बसू शकाल? क्लासिकल स्ट्रोक आपण पाहतोय, गॅप घेतली आहे डीप पॉइंटला, चेंडू जाईल नो मॅन्स लँड मधून निघून सीमा पार, चौकार. षटकार प्रणयच्या बॅट मधून. प्रणयचं खरं तर प्रणयला आता थांबवणार कोण हा विचार करावा लागेल तुर्बे संघाला. रामतनू तुर्बे संघ या नावानं खेळताना आज मैदानामध्ये चांगलं प्रदर्शन करावं लागेल, धावा रोखाव्या लागतील. जर विजयाच्या समीप पोहोचायचा असेल तर प्रणय थांबणार नाहीये. प्रणयच्या बॅट मधून हाही षटकार. प्रणय सांगतोय जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं, षटकार. व्हेरी मच. खरं तर प्रणय सांगतो मैदानाच्या आतमध्ये प्रणय नावाचं वादळ सध्या असताना मैदानाच्या आतमध्ये आहे. प्रणय नावाच्या वादळाला शांत करणार कोण? हाही फटका चांगला आहे, हवेमध्ये चेंडू आणि अखेरता त्या ठिकाणी झेल ड्रॉप झालाय. प्रणयला जीवनदान देणं म्हणजे खरं तर तुम्ही सामन्यामध्ये पराभवाचं कारण सुद्धा असू शकतोय. कारण जो फलंदाज आक्रमक बनलाय, चौकार षटकारांची बरसात करतोय, त्या फलंदाजाला जीवनदान देणं म्हणजे जीवनदान दिल्यानंतर मेलेला कोंबडा सुद्धा जिवंत होतो. आणि प्रणय मात्र सामना तुमच्यापासून हिरावून घेण्याची क्षमता ठेवणारा हा फलंदाज. 2 षटक समाप्त झाले, एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 37 या धावसंख्येवर. फक्त 2 धावांची गरज जिंकण्यासाठी आपण पाहतोय जिथे शिवकर संघाला. समाप्त झाले. जबरदस्त फलंदाजी उत्तम पाटील आणि प्रणय मात्रेच्या बॅट मधून आपण धावा पाहिल्या. पहिल्या षटकामध्ये 18, दुसऱ्या षटकामध्ये 19, एकूण 37 धावा ऑन बोर्ड. 39 धावांचं लक्ष. 18 चेंडूमध्ये फक्त 2 धावांची गरज. फुलरलेनचा चेंडू आडव्या बॅटनं गॅप मध्ये खेळलाय, मिड विकेटला क्षेत्ररक्षक पोहोचेल का आणि सामना केलाय फिनिश. खरं तर जबरदस्त बॅटिंग आपण पाहिली या सलामीवीरांची. प्रणयनं खरं तर 2 षटकार, 2 चौकार, 3 चौकार त्याच्या बॅट मधून ठोकलेत. खरं तर प्रणय आपण पाहतोय की आक्रमक खेळाडू आहे आणि त्याच्याकडे ती क्षमता आहे. 28 धावा ज्यानं एकट्यानं कुठल्या आणि सामना खरं तर आपल्या खिशामध्ये घातला. वेल प्लेट. आणि पुढच्या फेरीमध्ये खरं तर शिवकर भूषण 11 सहारा शिवकर संघ दाखल झालाय. कोपर संघ आपण टॉस साठी आणि भूषण 11 सहारा शिवकर संघ. चला जयमान कोपर संघ आपण टॉस साठी आणि भूषण 11 सहारा शिवकर संघ. आणि या सामन्याचा सामनावीर नो डाऊट 1 मॅन आर्मी प्रणय मात्रे. 9 चेंडू 28 रन्स 2 6 3 4. प्रणय मात्रे ठरलाय सामन्याचा सामनावीर. प्रणय मात्रे आपण या जबरदस्त
बॅटिंग प्रणयची आपण पाहिली आहे आणि टॉस बॉक्स मध्ये आपण पाहूया प्रणयला 39 धावांचं टार्गेट घेऊन उतरलेला प्रणय